हालेलुया 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 हालेलुया. आपण सर्वजण कसे आहात? प्रभूच्या पायाशी आपण बसले आहोत, प्रभूच्या मळ्यात आपण बसले आहोत. परमेश्वराची कृपा, प्रभूचा आत्मा आपल्यामध्ये आहे. परमेश्वर स्वतः इथं हजर आहे. ज्या प्रियामध्ये, ज्या पवित्र मरियेची आपण भक्ती केलेली आहे, ज्या पवित्र मरियेकडे आपण विनंती केली आहे, ती पवित्र मरिया आपल्यामध्ये उपस्थित आहे. सर्व दूतगण संतगण आपल्या अवतीभोवती उपस्थित आहेत. सर्व देवदूत आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आणि म्हणून माझ्या प्रियानो, आपण या ठिकाणी बसलेले आहोत, शांत आहोत. प्रभूच्या शांतीनं, कृपेनं, सामर्थ्यानं भरून गेलेले आहोत. प्रभू, माझ्या देवा, माझ्या प्रभू, आज आम्ही इथं तुझी स्तुती आराधना करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. माझ्या प्रियानं, आपण वचन पाहूया. करंथीकरास पहिले पत्र अध्याय 10 वचन 13 आपण वाचूया. करंथीकरास पहिले पत्र अध्याय 10 वचन 13 आपण वाचूया. हालेलुया 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 हालेलुया. मनुष्याला सहन करता येत नाही, मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर उतरली नाही, अशी परीक्षा तुम्हावर उतरली नाही. आणि देव विश्वासनीय आहे. तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही. तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही. हालेलुया हालेलुया हालेलुया. देव कसा आहे? देव विश्वसनीय आहे. ज्या देवावर आपण विश्वास ठेवतो तो विश्वासा भोगता आहे. तो त्या विश्वासाद्वारे आपल्याला तो सगळं काही देत असतो. माझ्या पियानो, कधी कधी माझ्या पियानो देव आपली पारख करत असतो. माझ्या पियानो, देव आपल्यावर अनेक परीक्षा देत असतो. माझ्या पियानो, परंतु त्या परीक्षेतून बाहेर काढण्याचा मार्ग परमेश्वरच स्वतः देत असतो. माझ्या पियानो, तो आपल्याला घडवीत असतो. माझ्या पियानो, तो आपल्याला घडवीत असतो. माझ्या पियानो, ज्याप्रमाणे शिल्पकार दोन दगड घेऊन दगड घेऊन त्या दगडावर शिल्प कोरण्याचा प्रयत्न करतो. ज्या वेळेला तो हातोडी छिरी चालवतो माझ्या पियानो, आणि त्याच्यातून सुंदर असं माझ्या पियानो शिल्प आपलं तयार करत असतो, तसाच आपला परमेश्वर आपल्याला घेत असतो. आपण त्या दगडाप्रमाणे आहोत. माझ्या पियानो, तो दगड ज्याप्रमाणे त्या शिल्पकाराच्या हातात पडतो आणि माझ्या पियानो छिरी हातोड्याचे फटके मारून त्या दगडाला तो आकार देतो आणि शिल्प घडवतो, तशाच प्रकारे माझ्या पियानो परमेश्वर आपल्याला कधी कधी फटके मारत असतो. माझ्या पियानो, इब्री लोकास पत्र 12 अध्याय वचन 6 मध्ये सांगितलेलं आहे, मी ज्याच्यावर प्रीती करतो त्याला फटके मारितो. परमेश्वर अशासाठी फटके मारितो माझ्या पियानो, की ज्या वेळेला आपण त्याच्या मार्गात चाललेले असताना आपण उजवीकडे डावीकडे वळू नये माझ्या पियानो, आणि म्हणून तो आपल्याला फटके मारत असतो. माझ्या पियानो, परमेश्वर आपल्याला फटके मारतो आणि आपलं शिल्प घडवत असतो. म्हणून विश्वास ठेवणं की देव जे काही करतो ते भल्यासाठी करतो. देव जे काही आपल्या जीवनात करतो ते भल्यासाठी करतो माझ्या पियानो. आणि म्हणून माझ्या पियानो, इर्माया 29:11 मध्ये सांगितलेलं आहे, तुझ्यासाठी माझे संकल्प निराळे आहेत, ते तुझ्या हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत, योग्य वेळी तुला सुस्थितीत आणणारे आहेत. किती प्रकारच्या परीक्षा येऊ दे, किती प्रकारची संकट येऊ दे, किती प्रकारचे दुःख आपल्यावर येऊ दे, परंतु परमेश्वर विश्वसनीय आहे. तो त्याच्यातून मार्ग काढतो माझ्या पियानो. असे म्हणतात की प्रत्येक आठवड्यामध्ये शुक्रवार येत असतो, आणि शुक्रवार म्हणजेच काय आहे? आपल्या जीवनातील गुड फ्रायडे. आणि जोपर्यंत आपण गुड फ्रायडे साजरा करत नाही तोपर्यंत माझ्या पियानो, तोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये पुरुषाची पहाट पाहू शकत नाही माझ्या पियानो. तो परमेश्वर आपल्या जीवनात जिवंत उठू शकत नाही माझ्या पियानो. एका शिल्पकाराने दोन दगड घेतले आणि त्यावर शिल्प बनवण्याचा प्रयत्न केला. त्याने पहिला दगड घेतला, त्या दगडावर त्याने चिनी हातोडा चालवला. त्यावेळेला दगडानं म्हटलं, अरे माझ्या भावा, मला खूप लागत आहे, मला खूप दुखत आहे, तू असं काय करत आहे? माझ्या
प्रियानो, तो शिल्पकार सांगत आहे, दुखेल, थोडा वेळ दुखेल, परंतु तुझ्यातून चांगलं शिल्प निर्माण होईल. आणि माझ्या प्रियानो, त्यानं इथं तिथं मारून मारून फटके मारून मारून एक चांगलं शिल्प बनवलं माझ्या प्रियानो. आणि ज्या वेळेला ते शिल्प बनवलं, ते शिल्प इतकं उत्कृष्ट होतं की दगडाची वाह करू लागले. त्या दगडाला ते चांगल्या प्रकारे काही ना काही गोष्टी अर्पण करू लागले माझ्या प्रियानो. त्या दगडाला सांगू लागले, खरोखर या दगडातून चांगलं शिल्प या शिल्पकारानं बनवलेलं आहे. आणि ज्या वेळेला दुसरा दगड घेतला, त्याला फक्त हात लावला, जसा हात लावला तसं त्याने ओरडायला सुरुवात केली माझ्या प्रियानो. आणि माझ्या प्रियानो, त्या दगडाला त्याने काहीच केलं नाही. एक दगड शिल्प बनला, तो एकदम उंचावर ठेवला गेला. आणि दुसरा दगड जो होता तो पायरीवर ठेवला गेला. त्याच्यावर पाय पुसणं झालं. त्याच्यावर पाय पुसणं ठेवून लोक त्याच्यावर पाय पुसत आणि पुढे निघून येत असत माझ्या प्रियानो. होय माझ्या प्रियानो, परमेश्वर आहे हा. परमेश्वर आपल्या जीवनामध्ये चांगल्याच गोष्टी घडवत असतो. जो कोणी त्याच्या परीक्षेत उतरतो त्याला चांगलं मिळत असतं, परंतु जो त्याच्या परीक्षेत उतरत नाही, नुसता ओरडतच राहतो माझ्या प्रियानो, त्याला काही परमेश्वराकडून मिळत नाही माझ्या प्रियानो. आणि म्हणून परमेश्वर आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या काही गोष्टी करत आहेत त्या भल्यासाठी करत असतो माझ्या प्रियानो. आणि म्हणून त्या परमेश्वरावर आपण विश्वास ठेवूया माझ्या प्रियानो. आपण कमजोर आहेत हे देवाला ठाऊक आहे. आणि म्हणून मत्ते 11:28 मध्ये त्यानं सांगितलेलं आहे, अहो कष्टी आणि भाराक्रांत जनो, तुम्ही सर्वजण माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. ज्या ज्या वेळेला आपण प्रभूकडे पाहतो त्या त्या वेळेला आपल्या मनामध्ये शांती निर्माण होते. त्या त्या वेळेला आपण सांगत असतो, माझ्यासाठी परमेश्वरानं बलिदान केलेलं आहे. परंतु हाच परमेश्वर आपल्याला घडवत असतो माझ्या प्रियानो. हाच परमेश्वर आपल्याला घडवत असतो. म्हणून स्वतःला कमी लेखू नका माझ्या प्रियानो. स्वतःला कमी लेखू नका. अरे देवा, मी काय केलेलं आहे म्हणून माझ्यावर संकट येतात, असं कधी म्हणू नका माझ्या प्रियानो. अरे देवा, मग काय झालेलं आहे म्हणून मी आजाराला बळी पडलेलो आहे, असं कधी म्हणू नका माझ्या प्रियानो. परमेश्वर आपल्या जीवनामध्ये चांगलं करण्यासाठी आलेलो आहे. म्हणून माझ्या प्रियानो, स्वतःला कमी लेखू नका आणि स्वतःचं सगळं काही देवाच्या हातात द्या माझ्या प्रियानो. त्या परमेश्वराच्या हातात द्या. देवाच्या हातातलं तुम्ही एक साधन बना माझ्या प्रियानो. देवाच्या हातातलं तुम्ही साधन म्हणा. आणि ज्या वेळेला तुम्ही साधन म्हणाल त्यावेळेला परमेश्वर तुम्हाला त्याच्या बळकट बाहूमध्ये घेईल, त्याच्या बरोबर ठेवील आणि तो परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये सर्व काही देणार आहे माझ्या प्रियानो. आपण जुना करार वाचलेला आहे. जुना करारामध्ये आपण जर उत्पत्ती अध्याय 37 पासून वाचायला सुरुवात केली तर माझ्या प्रियानो, याकोबाला 4 पत्नी होत्या आणि त्याच्यातल्या माझ्या प्रियानो एकाचं नाव जोसेफ आणि एकाचं नाव नथुनेल माझ्या प्रियानो. हे दोघे जण होते माझ्या प्रियानो. आणि हे दोघे जण ज्या वेळेला परमेश्वराकडे त्या घरात होते त्यावेळेला माझ्या प्रियानो सगळ्यात आवडता कोण होता तर जोसेफ होता. आवडता जोसेफ होता. त्याला चांगल्या प्रकारे कपडे वगैरे दिले जात होते, त्याला चांगले झगे घातले जात होते माझ्या प्रियानो. त्यावेळेला जी भावंड होती त्याला एकूण 12 मुलं आणि 1 मुलगी होती. 12 मुलं आणि 1 मुलगी होती. त्याच्यामधली ही जी 11 मुलं होती ही याच्यावर काय करत होती, जळत होती, ह्याच्यावर राग करत होती, याचा द्वेष करत होती माझ्या प्रियानो. आणि म्हणून माझ्या प्रियानो त्यांच्या मनात त्याच्याविषयी दुष्ट भाव आला माझ्या प्रियानो. एक दिवस त्या योसेफला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये त्यानं पाहिलेलं आहे की आपण सर्वजण, तो सांगत आहे भावाला की आपण सर्वजण पेंड्या बांधत आहोत, शेतामध्ये पेंड्या बांधत आहोत आणि माझी पेंडी जी आहे ती उभी राहिलेली आहे. त्याच्यानंतर तुमच्या सर्व पेंड्या, तुमच्या 11 जणांच्या पेंड्या, 11 पेंड्या तिथे उभे राहिल्या माझ्या प्रियानो. तिथं ज्या 11 पेंड्या राहिल्या त्या 11 पेंड्यांनी माझ्या पेंडीला नमन केलं माझ्या प्रियानो. आणि त्यावेळेला यांच्यामध्ये द्वेष निर्माण झाला, राग निर्माण झाला. आणि हे म्हणाले की म्हणजेच तू आमच्यापेक्षा छोटा असून तुझा आमच्यापेक्षा मोठा कसा काय. आणि माझ्या प्रियानो ते त्याचा द्वेष करू लागले माझ्या प्रियानो. हा ज्या वेळेला त्यांच्या बरोबर जायचा माझ्या प्रियानो, त्यावेळेला एक दिवस त्यांनी ठरवलं की याचा आपण काटा काढायचा, याला आपण मारायचं. आणि माझ्या प्रियानो ज्या वेळेला ते सांगतात
सांगतात त्यावेळेला भावाभावामध्ये डिस्कशन होतं की आपण याला मारलं तर आपण काय काय जाप द्यायचा, आपल्या हातून हे पाप घडेल. आणि म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, त्याला तो जेव्हा त्यांच्याकडे आला माझ्या पियानो, त्यावेळेला त्याला उचललं, त्याचा झगा काढला आणि त्याला विहिरीत सोडून दिलं. त्याला विहिरीत सोडून दिलं माझ्या पियानो. ज्या वेळेला त्याला विहिरीत सोडून दिला माझ्या पियानो, त्यावेळेला तिथंच तो मरून जाईल म्हणून माझ्या पियानो तिथून येणारे जे मैदानी होते माझ्या पियानो, त्यांच्या बरोबर त्यांनी पाहिलं की हे येत आहेत आणि त्यांनी विचार केला की हा इथंच हे होईल. आणि म्हणून त्याला काय केलेलं आहे, आपण याला विकून टाकूया, असं त्यांनी मनात आणलं. आणि त्यांनी जोसेफाला बाहेर काढलं आणि त्यांना विकून टाकलं माझ्या पियानो. ते त्याला घेऊन निघून गेले आणि निघून गेल्यानंतर त्यांनी मिस्राच्या राज्यामध्ये मिस्र राज्याला त्याला विकून टाकलं माझ्या पियानो. त्याला फारोची सत्ता होती माझ्या पियानो. होय माझ्या पियानो, त्या ठिकाणी तो काम करत होता, गुलामासारखा वावरत होता. परंतु ज्या पोतीफराच्या घरामध्ये तो राहिला, परमेश्वर त्याच्या बरोबर होता आणि परमेश्वरानं त्याचं घर, पोतीफराचं घर, त्याचप्रमाणे त्याची शेतीवाडी सगळी काय केली, आशीर्वादित केली. कोणामुळे केली, तर जोसेफमुळे केली माझ्या पियानो. आणि जोसेफ तिथं त्याच ठिकाणी राहत होता. पोटीफर ज्या वेळेला बाहेर जात होता, त्यावेळेला त्याची जी पत्नी होती, तिचा जोसेफवर काय होता, डोळा होता. तिचा जोसेफवर डोळा होता आणि ती पत्नी त्याला सारखी जवळ बोलवत होती माझ्या पियानो. आणि माझ्या पियानो जोसेफानं विचार केला, या पापात मी का पडू. आणि म्हणून एक दिवस त्याला तिथं पकडलं. आणि ज्या वेळेला तिला पकडलं, त्यावेळेला तो आपले कपडे सोडून पळून गेला माझ्या पियानो. तो कपडे सोडून पळून गेला माझ्या पियानो. आणि तो पळाल्यानंतर पोतीफराच्या बायकोनं त्याला सांगितलं, कोणाला, तर आपल्या नवऱ्याला सांगितलं की हा मला काय केलेला होता, हा माझ्यावर काहीतरी अतिप्रसंग करणार होता. आणि माझ्या पियानो त्यावेळेला जोसेफचा शोध घेतला गेला आणि जोसेफला पकडण्यात आलं. पकडून त्याला तुरुंगात टाकण्यात आलं माझ्या पियानो. पकडून त्याला तुरुंगात टाकण्यात आलं. आणि माझ्या पियानो इथं काय सांगितलेलं आहे, देव काय सांगत आहे, मी सगळं काही तुमच्या भल्यासाठी करत आहे, आहे माझ्या पियानो. तिथून त्याला उचललं आणि कुठे टाकलं गेलं, त्यावेळेला त्या तुरुंगात टाकलं गेलं. त्या तुरुंगात तो सगळ्या कैद्यांशी बोलू लागला. त्याला एक वरदान होतं की तो स्वप्नाचा अर्थ सांगू शकत होता. आणि म्हणून त्या तुरुंगामध्ये तो सगळ्यांच्या स्वप्नाचे अर्थ सांगत होते. जोसेफ तिथं चांगला राहिला, त्या तुरुंगात राहिला 2 वर्ष. तिथं राहिल्यानंतर माझ्या पियानो एक दिवस त्या फारोला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नाचा अर्थ कोणी सांगू शकत नाही. त्यांना पाहिलेल्या स्वप्नाचा अर्थ कोणी सांगू शकत नाही माझ्या पियानो. आणि म्हणून माझ्या पियानो ते सगळेजण मंत्री वगैरे तिथे जे सगळे सेनापती वगैरे तिथे होते, सैन्यामध्ये, ते कोणी काही सांगू शकत नाही. त्या दरबारातील कुठलाही माणूस स्वप्नाचा अर्थ सांगू शकत नव्हता. आणि तिथं असलेल्या ज्या वेळेला राजाच्या कानावर गेलं की हा जो जोसेफ आहे हा काय करत आहे, स्वप्नाचं अर्थ सांगतो माझ्या पियानो. आणि माझ्या पियानो त्यावेळेला त्याला बोलवण्यात आलं. आणि जसं बोलवण्यात आलं त्यावेळेला त्यानं सांगितलं की असं मला स्वप्न पडलेलं आहे, त्या स्वप्नाचा अर्थ काय आहे. आणि जोसेफनं त्याला अर्थ सांगितलं की या राज्यामध्ये 7 वर्ष काय होणार आहे, दुष्काळ पडणार आहे माझ्या पियानो. तिथं दुष्काळ पडणार आहे माझ्या पियानो. हे सगळं खरं आहे, हे दुसऱ्याने त्याला दुजोरा दिला माझ्या पियानो. आणि मग त्या राजानं लगेच काय केलेलं आहे, लगेच सगळ्यांना सांगितलेलं आहे की जेवढ्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या सगळ्या कोठारात भरून ठेवा. आणि तशा प्रकारे भरून ठेवले माझ्या पियानो. आणि त्यावेळेला राजानं त्याला तुरुंगातून बाहेर काढलं आणि तुरुंगातून बाहेर काढून त्याला पंतप्रधान केलं माझ्या पियानो. तिथं पंतप्रधान केलं माझ्या पियानो. आणि तो तिथंच राहिला, ती सगळी व्यवस्था पाहू लागला माझ्या पियानो. इतका उंच प्रमाणे परमेश्वरानं तिथं त्याला नेलेला आहे. ज्यानं भावानं त्याला विकलं, हे कशासाठी विकलं, त्यांना वाटलं काय की हा आपला भाऊ आहे, हा असाच जाणार आहे. परंतु देवाची योजना वेगळी असते. आपल्या जीवनात अशाच काही गोष्टी घडतात माझ्या पियानो. तिथं देवाची योजना वेगळी असते माझ्या पियानो. परमेश्वराची योजना वेगळी असते. आणि म्हणून आपण प्रत्येक वेळेला काही झालं, कुठलंही दुःख आलं, संकट आलं, तर देवाला धन्यवाद दिले पाहिजे. कारण परमेश्वर तुमच्या जीवनात कधीच अनिष्ट घडू देणार नाही माझ्या पियानो. कधीच अनिष्ट घडू देणार नाही. तो आपल्या जीवनात
चांगलंच करणार आहे माझ्या पियानो. आणि अशा प्रकारे माझ्या पियानो त्याला पंतप्रधान केलं. तो बघायला लागला आणि जसा जसा तो पाहत होता माझ्या पियानो, ते सगळं काही पाहत असताना माझ्या पियानो तिथं काय झालेलं आहे की ह्या याकोबाची जी दुसरी मुलं आहेत त्या ठिकाणी काय झालेलं आहे, त्या ठिकाणी सुद्धा दुष्काळ होता. सर्व जगभर दुष्काळ पसरलेला होता. त्यांच्याजवळ धान्य नव्हतं, त्यांच्याजवळ धान्य नव्हतं माझ्या पियानो. आणि मग त्यांनी विचार केला की आपण इथं मिस्रात गेलं तर मिस्रातून आपल्याला काहीतरी जीवनावश्यक वस्तू धान्य वगैरे मिळेल. परंतु त्यांना ठाऊक नव्हतं की त्यांचा भाऊच तिथं पंतप्रधान पदावर बसलेला होता माझ्या पियानो. तिथं त्यांना काहीच ठाऊक नव्हतं माझ्या पियानो. आणि माझ्या पियानो तिथं गेल्यानंतर जोसेफानं आपल्या भावाला काय केलेलं आहे, ओळखलेलं आहे. जोसेफानं आपल्या भावाला ओळखलेला आहे माझ्या पियानो. आणि ओळखलेला असताना सुद्धा त्यांना ओळख दिली नाही. त्यांना संपूर्ण धान्य वगैरे सगळं काही दिलेलं आहे माझ्या पियानो. एव्हाना तिकडून त्यांना अशा प्रकारे ठेवलेला आहे की तिथं त्या मिसर देशातील सैन्य वगैरे त्याच्यावर संशय खातील. आणि यांना दूत आलेले आहे, दुसऱ्या देशातून आलेले दूत आहेत असं समजून त्यांच्यावर काहीतरी आघात करतील आणि त्यांना मारतील. म्हणून योसेफाने त्यांचा सांभाळ केला. त्यांना सगळं काही दिलं. त्यांना परत आपल्या मायदेशी पाठवलं माझ्या पियानो. परंतु त्यांना ओळख दिली नाही माझ्या पियानो. दुसऱ्या वेळेला ते जेव्हा आले त्यावेळेला माझ्या पियानो त्यानं ओळख दिली. त्यावेळेला त्यांनी त्यांच्याकडे माफी मागितली. जोसेफ त्यांना म्हणाला, उत्पत्ती अध्याय 50 20 वचन आपण वाचूया. हालेलुया, 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 हालेलुया. हा, अध्याय 50 वचन 20. तुम्ही माझे वाईट योजिले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजिले होते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या पियानो देवानं हे सगळं जे आहे तो सांगत आहे भावांना की तुम्ही हे काही सगळं केलेलं आहे, हे कशासाठी केलेलं आहे, वाईटासाठी. परंतु ते वाईटासाठी नव्हतं तर ते चांगल्यासाठी होतं. कारण देवाची योजना वेगळी होती. आणि म्हणून माझ्या पियानो अनेक जगातील लोकांचे काय वाचलेले आहेत, प्राण वाचलेले आहेत माझ्या पियानो. म्हणजेच काय आहे की ज्या वेळेला माझ्या पियानो परमेश्वर अशा काही गोष्टी करतो माझ्या पियानो, त्यावेळेला माझ्या पियानो त्या चांगल्यासाठी करत असतो माझ्या पियानो. होय माझ्या पियानो, बंधूंनी त्यांचा द्वेष केला. हे काय होतं, विधी लिखित होती आणि हे चांगल्यासाठी होतं. परमेश्वराची इच्छा होती की सर्व त्याच्या भावानी त्याचा द्वेष करावा माझ्या पियानो. त्याच्यावर खोटा आरोप झाला. पोतीफरच्या पत्नीने त्याच्यावर खोटा आरोप केला माझ्या पियानो. देवाची योजना होती आणि म्हणून तो आरोप केला गेला माझ्या पियानो. काय झालेलं आहे, त्या तुरुंगात असताना सगळे त्याला विसरून गेलेले होते. परंतु त्या तुरुंगात जाणं ही देवाची चांगली योजना होती. त्या ठिकाणी असलेल्या कैद्यांचं तारण व्हावं ही देवाची योजना होती. त्यांची सगळ्या स्वप्नांची हा अर्थ तिथं सांगत होता. म्हणजे तुरुंगात जाणं सुद्धा माझ्या पियानो त्या देवाची योजना होती माझ्या पियानो. होय माझ्या पियानो, राजाला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नाचा अर्थ जोसेफानं सांगितला माझ्या पियानो. आणि त्या जोसेफाला पंतप्रधानाची जागा दिली. हे सुद्धा काय होतं, विधी लिखत होतं आणि चांगल्यासाठी होतं माझ्या पियानो. होय माझ्या पियानो, भल्यासाठी 7 वर्ष दुष्काळात माझ्या पियानो, 7 वर्ष दुष्काळात योसेफामुळे जग वाचलं माझ्या पियानो. ही सुद्धा देवाची योजना होती माझ्या पियानो. त्याचबरोबर त्याच्या भावंड, त्याचं कुटुंब वाचलं, हे सुद्धा देवाची योजना होती माझ्या पियानो. होय माझ्या पियानो, त्याला खड्ड्यात टाकलं, विहिरीत टाकलं. देव माझ्या पियानो, ज्या वेळेला तुम्ही खड्ड्यात पडता, ज्या वेळेला तुम्ही मोठ्या खड्ड्यात पडता, तुम्ही मोठ्या संकटात पडता, त्यावेळेला माझ्या पियानो देव पाहतो आणि तुम्हाला वर आणण्याचा प्रयत्न करतो. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा आपण खड्ड्यात पडू, ज्या वेळेला आपण खड्ड्यात पडू, त्यावेळेला परमेश्वर आपल्याला काय करणार आहे, वर काढणार आहे माझ्या पियानो. परमेश्वर आपल्या जीवनाचा खरा
राजा आहे माझ्या पियानो, आणि हा राजा आपल्याला कधीच दुःखात असल्या पाहणार नाही. ज्या वेळेला आपण तुरुंगात असू, आपल्यावर खोटे आरोप होतील. तुरुंग म्हणजे काय? आपल्यावर खोटे आरोप होतील. कोणीतरी आपल्या आपल्या जीवाची नालस्ती करतील. ज्या वेळेला मुलं आपल्यावर फिरत असतील, आई वडील आपल्यावर फिरत असतील, त्यावेळेला माझ्या पियानो दुःखी होऊ नका. काही भाऊ बहीण आपल्यावर फिरत असतील, त्यावेळेला दुःखी होऊ नका. आपल्यावर खोटे खोटे आरोप करत असतील, त्यावेळेला दुःखी होऊ नका. कारण देवाची योजना काहीतरी वेगळी आहे माझ्या पियानो. फक्त देवाच्या त्या वेळेची वाट पहा. त्याप्रमाणे देव त्या वेळेची वाट पाहत असतो, त्याप्रमाणे आपण सुद्धा त्या वेळेची वाट पाहावं माझ्या पियानो. देव करतो ते भल्यासाठी करतो माझ्या पियानो. रोमकारास पत्र 8वा अध्याय वचन 28 आपण वाचूया. हालेलुया, 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 हालेलुया. रोमकारास पत्र अध्याय 8 वचन 28 आपण वाचूया. परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलविल्यास देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. होय माझ्या पियानो. परमे इथे रोमकारास पत्र अध्याय 8 वचन 28 सांगितलेलं आहे की सगळ्या गोष्टी काय आहे? कल्याणकारक होतात माझ्या पियानो. आणि म्हणून दुःखी होऊ नका, कष्टी होऊ नका माझ्या पियानो. किती संकट आले तरी सरळ उभे राहा, स्थिर उभे राहा माझ्या पियानो. कशात उभे राहा? तर विश्वासात उभे राहा. आपला परमेश्वर कसा आहे? विश्वसनीय. तो देव विश्वसनीय आहे माझ्या पियानो. तो देव आपल्याला याच्यातून मार्ग काढेल. म्हणून करंथीकरास पहिले पत्र अध्याय 10 वचन 13 आपण परत एकदा वाचूया माझ्या पियानो. त्याच्या अगोदरचं वचन पहिलं वाचूया. 12वं वचन आपण वाचूया. म्हणून आपण उभे आहोत असे ज्याला वाटते त्याने पडू नये. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. करंथीकरास पहिले पत्र अध्याय 10 वचन 12 मध्ये सांगितलेलं आहे, म्हणून आपण पडू नयेत. आपण उभे आहोत आणि आपण पडू नयेत म्हणून काय केलं पाहिजे? म्हणून पुन्हा परत एकदा वचन वाचूया. म्हणून आपण उभे आहोत असे ज्याला वाटते. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणजे कशात आपण उभे आहोत? तर आपण विश्वासात उभे आहोत. आपण त्या विश्वासात उभे आहोत आणि त्या विश्वासातून आपण बाहेर उडले जाऊ नये म्हणून माझ्या पियानो त्यांनी काय सांगितलेलं आहे की स्थिर राहा. कशात स्थिर राहा? विश्वासात स्थिर राहा. पुढचं वचन काय सांगितलेलं आहे? त्याने पडू नये म्हणून सांभाळावे माझ्या पियानो. माझ्या पियानो आपण कधी कधी खड्ड्यात पडतो माझ्या पियानो. आणि माझ्या पियानो आपण प्रार्थनेत असतो, प्रार्थनेला जात असतो. कधी कधी आपल्याला लोक सांगत आहे किती प्रार्थनेला जातेस तरी सुद्धा तुझ्या जीवनात काय आहे? संकट आहे. किती प्रार्थनेला जातेस तरी तुझ्या जीवनात दुःख आहे. बघ त्याचं किती बरं चाललेलं आहे. परंतु माझ्या पियानो तुम्ही कसे आहात? तुम्ही प्रार्थनेत आहात तरी तुमचं बरं नाही माझ्या पियानो. परमेश्वर सांगत आहे जेव्हा लोक तुम्हाला हसतील तेव्हा तुम्ही रडणार माझ्या पियानो. आणि ज्या वेळेला तुम्ही हसणार त्यावेळेला तुम्हाला समजेल की लोक काय करत आहात? रडत आहेत माझ्या पियानो. नोहानं तारू बांधलं माझ्या पियानो. लोक त्याला वाईट बोलू लागले, त्याला काही बोलू लागले, त्याची निंदा केली, नालस्ती केली माझ्या पियानो. आणि ज्या वेळेला पाऊस पडायला सुरुवात झाली त्यावेळेला माझ्या पियानो काय झालेलं आहे? नोहाला त्यावेळेला दुःख झालं असेल, नोहाचे अश्रू पडलेले असतील की लोक मला काही वाईट बोलत आहेत, ही लोक मला शिव्याशाप देत आहेत, ही माझी निंदा करत आहेत. परंतु माझ्या पियानो ज्या वेळेला पाऊस चालू झाला त्यावेळेला काय झालेला आहे? नोहा तिथं सुखात होता आणि हे सगळे लोक जे त्याला लोक बोलत होते ते रडत होते, ओरडत होते माझ्या पियानो. म्हणजेच काय आहे? परमेश्वर सांगत आहे ठीक आहे, थांब. दुःखात आहेस ना? मग थांब, मी तुझा सगळं दुःख निवारण करीन. होय माझ्या पियानो. इथं सांगितलेलं आहे माझ्या पियानो 13व्या वचनात सांगितलेलं आहे की
मनुष्याला सहन करता येत नाही मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही. अशी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही. माझ्या पियानो, अशा प्रकारची परीक्षा तुम्हावर येत नाही की तुम्हाला जी सहनच तुम्ही करू शकत नाही. माझ्या पियानो, होय माझ्या पियानो, अशा प्रकारची परीक्षा तुम्हावर येत नाही. तर आणि देव विश्वासनीय आहे. आणि देव विश्वासनीय आहे. नेहमी लक्षात ठेवा, परमेश्वर कसा आहे? विश्वासनीय आहे. आपण त्याच्याकडे पाहतो तो आपल्याला काय करणार आहे? सार्वकालिक जीवन देणारा परमेश्वर आहे माझ्या पियानो. आणि म्हणून देव विश्वासनीय आहे. त्याच्याकडे पहा माझ्या पियानो. तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती तो पलीकडे तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही. होऊ देणार नाही. तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करील. तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून माझ्या पियानो, देवाच्या योजना या कशा आहेत? कल्याणकारी आहेत. देवाच्या योजना या चांगल्या आहे माझ्या पियानो. आणि माझ्या पियानो, देवाकडे माझ्या पियानो 3 प्रकारची उत्तर आहेत माझ्या पियानो. पहिलं उत्तर, ज्या वेळेला माझ्या पियानो देवाकडे आपण मागणे मागतो, त्यावेळेला कधी आपल्याला उत्तर नाही असं येत असतं माझ्या पियानो. नाही असं येत असतं माझ्या पियानो. देव सांगतो नो. कारण काय माझ्या पियानो? ती वेळ आलेली नसते माझ्या पियानो. दुसरं उत्तर परमेश्वर देत असतो, थांब, वेट, थांब, अजून प्रतीक्षा कर, तुला मी चांगलंच देणार आहे. आणि माझ्या पियानो, तिसरं उत्तर असतं की येस, मी तुला आता देणार आहे माझ्या पियानो. आणि माझ्या पियानो जे काही देतो ते आपल्या चांगलंच देतो. नेहमी आपल्या भल्यासाठी देत असतो माझ्या पियानो. तुमच्या परिस्थितीविषयी आजही माझ्या पियानो तुमची परिस्थिती विहिरीसारखी वाटत असली, तुमच्या जीवनामध्ये खालीपणा असला, तुमच्या जीवनामध्ये दुःख असलं, दर्द असला माझ्या पियानो, तुमची लेकरं बाळं दुःखात असली, कष्टात असली माझ्या पियानो, तरी सुद्धा तुमची परिस्थिती काय करणार आहे? तो उलटणार आहे. तुमचा तुरुंगवासही तो उलटणार आहे माझ्या पियानो. होय माझ्या पियानो, घाबरू नका, कारण देव काय आहे? तुमच्या बरोबर आहे. देव तुमच्या बरोबर आहे आणि देव तुमच्या सोबत आहे. देव तुम्हाला सगळ्या गोष्टीतून बाहेर काढणार आहे. उत्पत्ती अध्याय 45 वचन 5 आपण वाचूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. उत्पत्ती अध्याय 45 आपण वाचूया. 45 अध्याय 5 वचन आपण वाचूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. 45:5. तुम्ही मला या देशात विकून टाकले. याबद्दल आता काही दुःख करू नका. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या पियानो, जोसेफ सारखा स्वभाव आपला असू दे माझ्या पियानो, की त्या भावानी त्याला कारणीभूत ठरले, त्याच्या दुःखाला कारणीभूत ठरले, त्याच्या संकटाला कारणीभूत ठरले. त्याच्या जीवनात जो खालीपणा होता तो केवळ भावामुळे आलेला होता. तरी सुद्धा माझ्या पियानो, तो भावानं सांगत आहे की तुम्ही मला विकून टाकलं, तुमच्यामुळे माझ्या जीवनात दुःख आलं, तुमच्यामुळे माझ्या जीवनात कष्ट आले, तरी सुद्धा तुम्ही त्याचं वाईट मानून घेऊ नका माझ्या पियानो. एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या जीवनामध्ये वाईट आलं, एखाद्या व्यक्तीविषयी आपल्या जीवनामध्ये त्या व्यक्तीद्वारे आपल्या जीवनामध्ये वाईटपणा आला, तर माझ्या पियानो, योसेफासारखे व्हा आणि त्याला क्षमा करा. म्हणजेच काय? म्हणजेच आपल्या जीवनामध्ये वचन परिपूर्ण होणार. ज्याप्रमाणे जोसेफाच्या जीवनामध्ये वचन परिपूर्ण झाली, तशाच प्रकारे आपल्याही जीवनामध्ये वचन परिपूर्ण होणार माझ्या पियानो. होय माझ्या पियानो, असा जो शिल्प घडवणारा देव आहे, अनेक प्रकारची छेनी, अनेक प्रकारचा हातोडा तो आपल्यावर चालवत असतो माझ्या पियानो. तर परंतु आपल्याला सगळ्या दुःखातून बाहेर काढणारा हा परमेश्वर आहे. हा परमेश्वर आपल्याला सगळ्या दुःखातून बाहेर काढणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून माझ्या पियानो, त्याच्यावर विश्वास ठेवा माझ्या पियानो. किती दुःख असलं,
किती संकट असली तरी परमेश्वर या दुःखातून संकटातून आपल्याला बाहेर काढणारा परमेश्वर आहे माझ्या प्रियानो. आणि म्हणून त्या परमेश्वराचे नेहमी आभार माना, त्या परमेश्वराला नेहमी धन्यवाद द्या. नक्की तो परमेश्वर आपल्या जीवनामध्ये चांगलंच कार्य करणार आहे. आणि म्हणून माझ्या प्रियानो, जे बायबल आपल्याकडे दिलेलं आहे त्या बायबलमध्ये जी जी वचनं आहेत ती वचनं आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न करूया माझ्या प्रियानो. ती वचनं आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा आपण प्रयत्न करूया माझ्या प्रियानो. हा परमेश्वर जिवंत देव, जिवंत परमेश्वर आपल्या जीवनामध्ये चांगलंच करणार आहे. तो कधी वाईट करणार नाही माझ्या प्रियानो. आणि तो परमेश्वर आपल्या जीवनात माझ्या प्रियानो सदा न कदा चांगलंच आणि चांगलंच करणार आहे. म्हणून माझ्या प्रियानो, करंथीकरास पहिले पत्र अध्याय 10 वचन 13 नेहमी आपल्या जीवनात, आपले हृदयात साठवून ठेवा की आपल्यावर अनेक प्रकारच्या परीक्षा होणार आहेत, परंतु त्या परीक्षेतून बाहेर काढण्याचा मार्ग परमेश्वर आपल्याला देणार आहे माझ्या प्रियानो. तो परमेश्वर जिवंत देव, जिवंत परमेश्वर आपल्यामध्ये आहे माझ्या प्रियानो. त्या परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रियानो, आपण आपले डोळे बंद करूया आणि आपण त्या परमेश्वराची स्तुती आणि गौरव करूया आणि आपल्या गाण्यातून त्या प्रभूवर विश्वास ठेवूया आणि त्या प्रभूला सांगूया की परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्या प्रभू, माझा तुझ्यावर भरपूर विश्वास ठेव. येशुव याचे गीत गातो, जरी आले ढकाळे स्वर्गाच्या वाटेवर, नाही सोडणार येशू मला कधी वाऱ्यावर. खरा मित्र आहे, खरा मित्र आहे, जीवा भावाचा, नाही सोडणार मी कधी त्याचा विश्वास ठेव येशुव. मार्ग मी चालतो, विश्वास ठेव येशुव. त्याचे गीत गातो, जरी आले ढकाळे स्वर्गाच्या वाटेवर,